नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण चाललो आहोत आज रायगड या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक ज्या गडी झाला त्या रायगड या ठिकाणी. माझ्यासोबत आहेत आज पाटील सर, नमस्कार, शिंदे सर, सूर्यवंशी सर. तर आपण सगळी मंडळी सध्या 6 वाजलेत आणि आम्ही पुण्यातून निघालोय आणि 130 किलोमीटर अंतर आहे रायगडसाठी. तर चला मित्रांनो, आता आम्ही सध्या उभा आहे बापूजी बुवा मंदिर, मानच्या ठिकाणी आहे. मान पासून आम्ही आता पुढे निघणार आहोत. तर चला मित्रांनो, चला. आपण पुण्यावरून आलात तर 132 किलोमीटर, आपण मुंबईवरून आलात तर 163 किलोमीटर आणि आपण साताऱ्यावरून आलात तर 138 किलोमीटरवर आपली स्वराज्याची राजधानी दुर्ग रायगड आपल्याला पाहता येतो. मंडळी, आपण रायगड भाग 1 मध्ये महादरवाजा, गडमाता, लोखंडी खांब, हनुमान टाके, टकमक टोक, निवडुंग खळगा, दारुकोटा, जगदीश्वर मंदिर पायरी, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, वाघ्याची समाधी, रायगड उत्खनन, होळीचा माळ, नगारखाना, राजसदर, राजभवन, राणीचा महाल, धान्य कोठार, मीना दरवाजा, पालखी दरवाजा, मनोरे, गंगासागर तलाव, हत्ती तलाव हे पाहणार आहोत. मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण आता सध्या रायगडच्या पायथ्याशी आहोत. माझ्याबरोबर ही मित्रमंडळी आहे सगळी. आम्ही आता गड सैर करणार आहोत. तर गड चढायला आता किती वाजले? 5:15 वाजलेत आणि 5:15चा टायमिंग आहे. आता सध्या आम्ही गड चढायला सुरुवात करतोय. तर चला मित्रांनो, आज पाहूया ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आवडता गड किल्ले रायगड. चला मित्रांनो. आम्ही पहाटे गड चढण्यास सुरुवात केली. चंद्राच्या मंद प्रकाशात रायगड सर करत होतो. समोर आजूबाजूला अंधार. समोरची पायरी चढत हळुवारपणे पुढे सरकत होतो. गडावरून खालचा परिसर व ज्या ठिकाणी अंधारात चमकणाऱ्या लाईटच्या प्रकाशामुळे खालचा परिसर उजळून टाकलेला दिसत होता. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी सुधीर मामुलकर पाटील आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गडाचा पायथा सैर केला आणि आपण आलो महादरवाजापाशी. हा गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे. गोमुखी पद्धतीचा म्हणजे समजा एखादे शत्रू समोरून आला तर त्याला समोर आपला दरवाजा न दिसता त्याच्यावर जर कोणी शत्रूंनी समोरून हल्ला केला तर वणक्याचा जो आकार आहे, पहिला वणका वापरला जायचा. त्या आधारे इकडे मारा केला जायचा. हा मारा या दरवाजापर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्या पद्धतीने हे गोमुखी पद्धतीचं हे द्वार आपल्याला पाहता येतं. हा महादरवाजा आहे. वरती शरभ शिल्प आहे. शरभ शिल्प एक काल्पनिक प्राणी आहे जो वाघावरनं किंवा सिंहावरनं जास्त ताकदवान आहे व त्याच्या खाली जो आहे तो हत्ती आहे. जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला आपल्या पायात धरलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, त्यानंतर आणि ताराराणी साहेब असतील, यांनी आपल्या या मातृभूमीसाठी खूप काही केलंय याची सगळ्यांना जाणीव पाहिजे. रायगड हा फक्त आपला किल्ला नाही तर हे आपलं दैवताचं घर आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या दैवताचं घर आहे. त्याला आपण सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि हा वारसा आपण पुढे नेला पाहिजे. तर हा महादरवाजा आपण पाहतोय, हे कमळ पुष्प आहेत. महालक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं. तसेच वरती या ज्या भेगा आहेत या दिसतात तुम्हाला. तर तिकडून जर शत्रू आला तर शत्रूला वरून हल्ला करण्यासाठी बंदूक किंवा जे काही साहित्य असेल त्याच्यातून मारा करण्यात यायचा खाली. हे असं बांधकाम जे केलेलं आहे ते बाकीच्या किल्ल्यांवर पण आपल्याला पाहता येतं. पण बाकीच्या किल्ल्यांच्या तुलनेत हा किल्ला तसा सध्या मजबूत वाटतोय. पण बाकीच्या किल्ल्यांची जशी महाराष्ट्रातील अवस्था पाहता येत नाहीये. कारण कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी नागपूरमध्ये जी ब्लूप्रिंट केली आहे या गडाची, त्याच्यामध्ये बरेच उत्खनन करण्याची गरज आहे. वरती खूप सारे अवशेष आहेत जे महाराष्ट्राला अजून पाहिले गेले नाही, जमिनीखाली गाडले गेलेत. तर त्याचं उत्खनन करून हा रायगड पहिल्यासारखा होणं महत्वाचं आहे. म्हणजे जो शिवाजी महाराजांच्या काळात होता तसा रायगड होणं सध्या महत्वाचं आहे. याच्यासाठी सर्वांनी एक पुढाकार घेतला पाहिजे व आपला रायगड शिवाजी महाराजांचा जसा होता तसा झाला पाहिजे. तर सगळ्यांना विनंती करतो की रायगड हा पहिल्यासारखा करण्यासाठी
सगळ्यांनी एकजूट होणं महत्वाचं आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती परंपरा ज्या आपल्या चालत आलेल्या आहेत, तर जातीभेद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अजिबात नव्हता। 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं आहे। या बलिदानामुळे महाराष्ट्राला एक प्रेरणा मिळाली। हिंदू धर्म हा पूर्ण भारत तसेच जगामध्ये ज्याचा नावलौकिक झाला तो छत्रपती संभाजी महाराजांमुळे। त्यानंतर राजाराम महाराज असतील, त्यांनीही ती परंपरा पुढे सारली। तर औरंग्याला याच मातीत राणी ताराराणी साहेबांनी गाडण्याची जी शपथ घेतली ती संताजी धनाजींनी पूर्ण करण्यासाठी आपले बलिदान दिले या महाराष्ट्रामध्ये। तर या मावळ्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बलिदान दिलं ते विसरता कामा नये। तर आपण हा महादरवाजा पाहूया, त्याच्यानंतर आपण गडाचे थोडे वर्णन करणार आहोत, तसेच गड पाहणार आहोत आपण। तर चला मित्रांनो, आम्ही 5ला गड चढण्यास सुरुवात केली होती। 6:30 पर्यंत महादरवाजापर्यंत आम्ही पोहोचलो, पण रायगडाच्या दरवाजापाशी आम्ही दरवाजा उघडण्याची वाट पाहत राहिलो, कारण रायगडचा दरवाजा रोज सकाळी 7 वाजता उघडत असतो। महादरवाजात बरीचशी मंडळी दरवाजा उघडण्याची वाट पाहत होती। दरवाजा उघडला त्याबरोबर सगळी मंडळी गड पाहण्यास निघाली। महादरवाजाला नमन करून आम्ही गड पाहण्यास पुढे सरसावलो। गडाची मजबूत तटबंदी पाहत, खाली नजर घुमवत गड बांधणी कशी केली ते पाहत, काही जुन्या तोफांचे अवशेष आम्हाला इकडे पाहायला भेटले। गडावर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षही आपल्याला इकडे पाहता येतात। रायगडावर आपल्याला सध्या भक्कम अशी तटबंदी आपल्याला इकडे पाहता येते। रायगडावर जाण्यासाठी सध्या 2 पर्याय उपलब्ध आहेत। पहिला म्हणजे जुन्या पायऱ्याचा चित दरवाजा, तर दुसरा आधुनिक रोपवेचा, ज्या पर्यटकांना गड पाहून लवकर परतायचे आहे तसेच जे नागरिक वयोमानाने दमलेले आहेत ते रोपवेने काही मिनिटात गडावर जाऊ शकतात। पण दुर्गप्रेमीसाठी मात्र खासे शिवराय आणि मावळे ज्या मार्गाने चढले उतरले त्या वाटेने चालून गड चढण्यात धन्यता वाटेल। या वाटेने लहान थोर सगळी मंडळी सहजरित्या गडावर पोहोचतात। आपण पाचाडून पायी अर्ध्या तासात गडाच्या चित दरवाजापर्यंत पोहोचू शकतो। चित दरवाजाचे नाव जरी चित दरवाजा असले तरी या दरवाजाचे कोणतेच अवशेष येथे पाहता येत नाहीत। पायऱ्याच्या वाटेने गड चढू लागल्यानंतर थोड्या वेळात खूप लढा बुरुज लागतो। येथून पुढे गेल्यावर वाळुसरे खिंड चढून तासाभराची खडी चढण करून आपण पोहोचतो रायगडाच्या भव्य अशा महाद्वारासमोरील महाद्वार व वैशिष्ट्यपूर्ण तटबंदी पाहून आपण पुढे चालून आल्यावर आपण पोहोचतो गडाच्या माथ्यावर। रायगडावरील लोखंडी खांब, हा खांब खाली चौकोनी असून वर तो गोल होत गेला आहे। जमिनीपासून 1.5 मीटर अंतरावर काही देवनागरी अक्षरे कोरलेली दिसतात, पण गंजामुळे अक्षरे नष्ट झाली आहेत। या खांबाच्या टोकाला एक कडी पण आहे। याबाबत निरनिराळे मतप्रवाह आहेत। कोण म्हणतं हा लोहस्तंभ, कोण म्हणतं मल्लखांब, तर कोण म्हणतं घटिका यंत्र किंवा वेळ मोजण्याचं यंत्र। हत्ती तलावापासून आपण हनुमान टाकाकडे जातो तेव्हा वाटेत हा स्तंभ नजरी पडतो। वेगवेगळ्या इतिहासकारांची या स्तंभाबाबत वेगवेगळी मते आहेत। हे केवळ धातुशिल्प नाही तर महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे। या समृद्ध ऐतिहासिक वारशाला आपण जपलं पाहिजे। लोखंडी खांब पाहिल्यानंतर आपण पोहोचतो हनुमान टाक्याजवळ। रायगडावर विविध ठिकाणी पाण्याची तळे आपल्याला पाहता येतात। हत्ती तलावापासून टकमक टोकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपल्याला दगडी भिंतीत हनुमानाची प्रतिमा दगडात कोरलेली दिसते। शेंदूरधारी हनुमान आपल्याला इकडे पाहता येतो। या ठिकाणी तळ्याचे 2 भाग केलेले दिसतात। रायगडावर लोकवस्ती स्थापन करण्या अगोदर पाण्याचा मुबलक साठा असणे महत्वाचे होते। त्यासाठी गडावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहता येते। गडावर जेवढे पाणी जास्त तेवढी लोकवस्ती जास्त। या हनुमान टाक्याची रचना इतर गडावर सहसा पाहण्यात येत नाही। एक तर मोठे तळे किंवा लहान, या 2 भाग क्वचितच कोणत्या गडावर असतील। आपल्याला रायगडावर असंख्य प्रकारच्या वनस्पती पाहण्यात येतात। यात रायगडावरचा असा भाग आहे ज्या ठिकाणी निवडुंग झाडे खूप प्रमाणात दिसतात। टकमक टोकाकडे जात असताना दारू कोठाराच्या बाजूला एक खळगा लागतो, त्याला निवडुंग खळगा असे म्हणतात। वाळवंटी प्रदेशातील निवडुंग हे औषधी झाड। वनस्पतीच्या आतील पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे अशी याची रचना। निवडुंग ही फार दिव्य औषधी आहे। निवडुंग खाण्याचे अनेक फायदे आहेत। कफनाशक, ज्वरनाशक, रक्तशोधक असून हृदयासाठी निवडुंग चांगला मानला जातो।
आपण हनुमान टाक्याजवळून पुढे निघाल्यावर टकमक टोकाच्या दिशेला जाताना उजव्या हातास 2 दारू कोठारे दिसतात। सध्याची अवस्था पाहता फक्त भिंती शिल्लक दिसतात, बाकी आज झाडाझुडपांनी सर्व जागा व्यापली आहे। रायगडावरील प्रत्येक गोष्ट अभ्यासनासारखी आपल्याला इकडे पाहता येते। महादरवाजातून आपण वरती आल्यावर हनुमान टाके पाहिले, त्याच्या समोरून टकमक टोकाकडे जाण्यासाठी कोणी आपण पाहिली। तेथेच एका बाजूला दारूची कोठारांचे अवशेष आपण पाहिले। जसे आपण टोकाकडे जातो तसे रस्ता निमुळता होतो। उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे। टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न घालता सावधानता बाळगावी व हळूवार या जागी जावे, तेच म्हणजे टकमक टोक। टकमक टोक हे रायगडाचे एवढे उठावदार टोक आहे, कित्येक मैलावरून पाहिले तरी टकमक टोक सहज नजरी पडते। रायगड किल्ल्यास पूर्वी नंदादीप हे नाव होते। त्या नंदादीपाचे टोक म्हणजे टकमक टोक, कारण टोकामुळे रायगडाचा आकार दुरून खरोखर एखाद्या नंदादीपाप्रमाणे दिसून येतो। टकमक टोक या टोकाचे असे नाव का मिळाले असावे, तर लगेच नजर खिळते असं हे टोक, अर्थात कुठली गोष्ट पाहिली नजर स्थिर होते, संमोहित व्हायला होते। हा अनुभव टकमक टोकी गेल्यावर आपल्याला होतो। टकमक टोकाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूस भव्य कडे आहेत। सह्याद्रीचा घोंघावणारा वारा पाहून हातपाय थरथरू लागतात। मार्गात लोखंडी कठडे असले तरी कुठून पाय घसरेल हे सांगता येत नाही। टकमक टोकाच्या शेवटी आपण पोहोचल्यानंतर कठड्याच्या खाली काही मोठे खडक आहेत। ते पकडून खडकाचा आधार घेऊन कड्याचे समोरील आसमंताचे निरीक्षण आपल्याला करता येते। टकमक टोकास टकमक कडा असंही म्हणतात। इतिहासात याचा वापर कडेलोटसाठी केला जात असे, मात्र शिवकाळात कडेलोटसाठी वापर केला नसल्याचे आढळले। तरी छत्रपती संभाजी महाराजांनी काही राजद्रोही फितुरांना इथून कडेलोटांची शिक्षा फरमावली असल्याची माहिती मिळते। या ठिकाणी वायव्य दिशेस हा कडा आहे। वायव्य दिशा ही वायूची दिशा असल्याने साहजिकच या ठिकाणी वायूचे साम्राज्य आहे। रायगडावरील प्रसिद्ध टोक टकमक टोक, याची देही याची डोळा पाहणे स्वर्गीय अनुभव असतो, मात्र हे पाहताना सुरक्षितेची काळजी घ्यावी हे मात्र नक्की। टकमक टोक पाहिल्यानंतर आपण वळतो ते म्हणजे जगदीश्वर मंदिराकडे। बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती वगैरे अवशेष आपल्याला दिसतात। तेथून समोर जे भव्य मंदिर दिसते ते जगदीश्वराचे मंदिर। या मंदिरात दगडभिंतीची मजबूत तटभिंत आपल्याला पाहता येते। मंदिरात प्रवेश करताना दरवाजावर गणेशाची सुबक अशी मूर्ती कोरलेली दिसते। जगदीश्वर मंदिराची रचना पाहिली तर मुस्लिम पद्धतीची पाहता येते। याचे कारण असे, आक्रमण झाल्यास या वास्तूचे संरक्षण होईल। मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबीक मूर्ती भग्नावस्थेत आहे। या मूर्तीकडे पाहिलं की ही लढाई धर्मासाठी होती एवढं मात्र नक्की समजतं। मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य असा सभामंडप लागतो। या ठिकाणी मध्यभागी कासव होते, परंतु सध्या ते दिसत नाही। गाभाऱ्याच्या भिंतीस लागून हनुमंताची भव्य अशी मूर्ती नजरी पडते। मंदिराचे प्रवेशद्वार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खालच्या पायऱ्यावर लहानसा शिलालेख नजरी पडतो, तो म्हणजे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। रायगडाचे मुख्य व कुशल अभियंता म्हणून नावलौकिक मिळवलेले हिरोजी इंदुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गडाचे बांधकाम केले आहे। हिरोजींना गड बांधताना जेव्हा रक्कम कमी पडली तेव्हा त्यांनी आपले घर गहाण ठेवले, कारण तेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत दिल्लीला होते व गडाच्या निधीचा प्रश्न भेडसावत होता। महाराज जेव्हा सुरक्षितपणे रायगडावर परतले तेव्हा हिरोजींनी केलेले सर्व अद्भुत कार्य आणि त्याग पाहिला। तेव्हा राजाने भारावून जाऊन विचारलं, हिरोजी आपल्याला बक्षीस म्हणून काय हवं? तेव्हा हिरोजींनी विनंती केली, जगदीश्वराच्या एका पायरीच्या दगडावर माझे नाव कोरावे, कारण जेव्हा महाराज तुम्ही जगदीश्वराचे दर्शन घ्यायला याल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाला लागेल, आपलं दर्शन माझ्या मस्तकी होईल। हिरोजी इंदुलकरांच्या कार्याप्रती निष्ठा व निस्वार्थीपणा आणि समर्पण दर्शवणारा
ही पायरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या अगदी पुढे सुस्थितीत पाहावयास आपल्याला मिळते। तसेच या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर असा शिलालेख दिसतो। या शिलालेखाचा थोडक्यात आपण अर्थ पाहू। सर्व जगाला आनंददायी असा जगदीश्वराचा प्रसाद श्रीमंत छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके 1596 मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला। या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली। ती चंद्र सूर्य असो तोवर खुशाल नांदो। रायगडाच्या जगदीश्वराच्या अगदी समोर पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौतारा दिसतो तीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या पाठी वाघ्याची समाधी आपल्याला पाहता येते। नेमकी ही समाधी इथे कशी व नेमका या मागचा अर्थ काय याबाबत इतिहासात मतभेद आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतेही श्वान पाळले असेल तर असा इतिहासात उल्लेख आढळून येत नाही, पण याला वाघ्याची समाधी म्हणतात। हा संशोधनाचा विषय आहे। यात योग्य माहिती मिळणे किंवा काही पुरावे मिळणे आवश्यक वाटते। आपण आता पाहणार आहोत रायगडावरील गड उत्खनन। रायगडावर शास्त्रीय पद्धतीने उत्खनन सुरू आहे। अनेक प्राचीन वस्तू आढळल्या आहेत। रायगडावर आढळून आलेल्या या वस्तूंची पाहणी रायगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष श्रीमंत संभाजीराजे भोसले यांनी पाहणी केली होती। सुमारे 350 ठिकाणचं उत्खनन करणार आहेत। रायगडाच्या संवर्धनाला सुरुवात झाली असून यामध्ये शिवकालीन अवशेष सापडत आहेत। काही नाणे व काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू व वास्तूंचे अवशेष सापडू लागले आहेत। रायगडावरील ठराविक ठिकाणी सुमारे 1 ते 1.5 फूट उत्खनन सुरू असून यात सोन्याचे 1 नाणे, बांगडी, तोफेचे अवशेष, मातीची मटकी, चिनी मातीच्या भांड्यांचे तुकडे, त्या काळातील विटा, कौले इत्यादी ऐतिहासिक वास्तू आढळून आल्या आहेत। तसेच त्या काळातील प्रगत बांधकाम तंत्राबद्दल अंतर्दृष्टी येत आहे। हा गड पुरातत्व खात्याने राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित केला व त्याच्या डागडुगी संरक्षणास प्रारंभ झाला। 1971 ते 1974 व नंतर 1979 ते 1980 या वर्षी गडावर निरनिराळ्या स्थळी केलेल्या उत्खननास अनेक महत्त्वाच्या पुरातन वास्तू व वस्तू उजेडात आल्या। उत्खननातील महत्त्वाचा शोध म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकातील सातवाहन राजाची नाणी येथे सापडली। इतरही पुष्कळ नाणी येथे मिळाली असून त्यात विजयनगरच्या राजापासून ते आदिलशाहीच्या व शिवाजी महाराजांच्या अगदी कोऱ्या करकरीत नाण्यांचा समावेश आहे। रायगडाची मूळ रचना सातवाहन काळात झाली असावी। एक लष्करी ठाणं म्हणून या गडाचा उपयोग होत असे। रायगडाच्या डोंगरास तणस, रासीवटा, नंदादीप, रायडी अशी वेगवेगळी नावे होती। 1436 मध्ये हा गड बहामनी सुलतानाने जिंकला। पुढे बहमनी राजवटीचे तुकडे पडल्यानंतर हा गड निजामाच्या अंमलाखाली आला। पुढे निजामाचा अस्त झाल्यावर हा गड आदिलशाहीकडे गेला। आदिलशाहीकडून या गडाची जबाबदारी आदिलशाही सरदार असलेल्या जावळीकर मोरे घराण्याकडे गेली। शिवरायांनी 1656 मध्ये रायगड जिंकून स्वराज्यात सामील केला। शिवरायांच्या आज्ञेने हिरोजी इंदुलकरांनी गडावरची जुनी बांधकामे पाडून नवीन वास्तू उभारल्या। पुढे मोठ्या दूरदृष्टीने रायगडास स्वराज्याची राजधानी करून 6 जून 1674 रोजी राजांनी राज्याभिषेक करून घेतला। सह्याद्री पर्वतरांगामध्ये असणारा रायगड हा रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। गडावर जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे जो महादरवाजातून वरती जातो।
जगदीश्वराचे मंदिर पाहिल्यानंतर आपण पुढे सरसावतो ते म्हणजे बाजारपेठ. या ठिकाणी बाजारपेठेकडे जात असताना मध्ये आपल्याला काही वाड्यांचे अवशेषही पाहता येतात. आपण आता बाजारपेठ पाहणार आहोत. नगरखान्याकडून आपण डावीकडे उतरून आलो किंवा जगदीश्वर मंदिराकडून आपण राज्यसभेच्या किंवा होळीच्या मार्गाकडे येण्यासाठी जो रस्ता लागतो या मार्गात बाजारपेठ आपल्याला पाहता येते. या ठिकाणी दोन्ही बाजूंना भव्य असे अवशेष दिसतात. ती शिवकालीन बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत व मधून जवळजवळ 40 फूट रुंद रस्ता आपल्याला पाहता येतो. या ठिकाणी फक्त एका दुकानावर दगडावर नागमूर्ती कोरलेली पाहता येते. बाजारपेठेतून पुढे जात असताना एका ठिकाणी सर्पाकार कोरलेली आकृती नजरी पडते. शिवरायांच्या काळात त्या ठिकाणी एक व्यापारी होता, त्याचं नाव नागशेट्टी. याबद्दल अशी एक आख्यायिका आहे की या दुकानाला नागशेट्टी म्हणाले, माझे नाव द्या, ते माझ्या सोयीचं होईल. पण शिवरायांनी हे मान्य केलं नाही. खरंच शिवरायांनी त्या व्यापाराला त्यासाठी मान्यता दिली नाही, कारण त्यांनी जितके गडकोट जिंकले बांधिले त्यावर स्वतःचे किंवा आपल्या कोणत्याच मावळ्याचे नाव दिलं नाही. हे स्वराज्य राजा असून सुद्धा स्वतःच्या नावाची एकही पाटी कोरली नाही. यातच स्वराज्य हे एकट्या कुणाचं नाही, आपल्या सर्वांचं आहे ही भावना दिसून येते. यावर त्या व्यापाऱ्याने खून म्हणून सर्पाकृती चिन्ह कोरण्यात यावे एवढं मात्र आपल्या पदरात पाडून घेतलं. महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक गड शिवछत्रपतींनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. पाश्चात लोक त्याचा उल्लेख पूर्वेकडील जिब्राल्टर असा करीत. ईशान्येकडील लिंगाणा, पूर्वेकडील तोरणा, दक्षिणेकडील कांगारा, चांबारगड, सोनगड, वायव्येकडील तळेगड व उत्तरेकडील घोसाळगड या गडांची रायगडाच्या संरक्षणाची फळी किंवा प्रभावळ उभी राहिली आहे. हे जाणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी रायगडाची निवड केली होती. आपण बाजारपेठपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला होळीचा माळ लागतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहता येते. रायगडावर होळीच्या माळावर होळीचा सण अगदी दिमागात साजरा केला जात असे. आपण होळी माळाकडून पुढे गेल्यानंतर आपल्याला जो भव्य दरवाजा नजरी पडतो तोच म्हणजे नगरखाना. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगरखाना. हे पाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगरखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की आपण किल्ल्यावर सर्वाधिक उंचीवर असतो. महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथे 32 मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बकर म्हणते, तख्त सुवर्णाचे 32 मणाचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.
गडावर राजांच्या दरबारात एक सिंहासनाची प्रतिकृती असून नगारखाना दरवाजाकडे तोंड करून ठेवली आहे. सिंहासनाजवळील भाग ध्वनी लहरीसाठी अशा पद्धतीने बनवला गेला आहे की दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले शब्द सिंहासनापर्यंत सहजरित्या ऐकू येतील. आपण राजसभेपासून पुढे आल्यावर आपल्याला राजभवन पाहता येते किंवा राणीवशाच्या समोर डाव्या हातास 10 दासींच्या मकानांचे अवशेष नजरी पडतात. या अवशेषाच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तिथून बाले किल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौतारा आपल्याला दिसतो तोच म्हणजे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौतारा 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज याच ठिकाणी राहत असे. आपण राजभवनातून खाली उतरल्यानंतर आपल्याला समोर जे अवशेष दिसत आहेत तेच म्हणजे राणी महाल होय. इथे 7 राण्यांचे महाल आपल्याला इकडे पाहता येतात. या ठिकाणी आपल्याला धान्य कोठारे पाहता येतात. गडावरील धान्य साठा या कोठारामध्ये ठेवला जात असे. आपण आता पाहणार आहोत मेना दरवाजा. पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की चढ उतार असलेला सरळ मार्ग आपल्याला मेना दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे 7 अवशेष दिसतात तेच आहेत राणींचे महाल. मेना दरवाजातून बाले किल्ल्यावर प्रवेश करता येतो. आपण आता पाहणार आहोत पालखी दरवाजा. स्तंभाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो त्यास पालखी दरवाजा असे संबोधतात. या दरवाजातून आपल्याला बाले किल्ल्याकडे प्रवेश मिळतो.
आपण पालखी दरवाजातून खाली उतरल्यावर आपल्याला 2 मोठे स्तंभ दिसतात, तेच म्हणजे मिनार. जगदीश्वराच्या ज्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभाचा उल्लेख केला आहे ते हेच असावेत. हे पूर्वी 5 मजले होते असं म्हणतात. ते 12 कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. आपण पालखी दरवाजापासून खाली उतरल्यानंतर आपल्याला उजव्या हातास 2 मनोरे लागले. या मनोऱ्याच्या अगदी समोरच थोड्याच अंतरावर एक तलाव लागतो, तोच म्हणजे गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थ याच तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई. गंगासागर तलावापासून आपण पुढे गेल्यावर उजव्या हातास जो दिसतो तोच हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत असे. या पर्वतदुर्गाचे मूळ नाव रायरी. ते संस्कृत शब्द रायगिरी अथवा राजगिरीचे अपभ्रष्ट रूप असावे. हा गड इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळींच्या मोऱ्याकडून जिंकून घेतला आणि इथूनच पुढे या गडाला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. यापूर्वी म्हणजे इसवी सन 12व्या शतकापासून ते इसवी सन 15व्या शतकापर्यंत रायरी गड हा मराठी पाळीगरांच्या मुखत्यारीत होता. हा किल्ला पाळीगरांकडून जिंकून इसवी सन 1436 मध्ये बहामनी राजा दुसरा अलाउद्दीन शहाना त्यावर आपला अंमल बसवला आणि त्यानंतर हा गड इसवी सन 1479 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाच्या व इसवी सन 1636 मध्ये विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात आला. विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाने इस्लामगड असे त्याचे नामकरण करून जंजिराच्या सिद्धीकडे तो दिला. सह्याद्री पर्वताचा भाग असलेला रायगड हा पर्वत उंच व उभ्या कड्यामुळे आसपासच्या टेकड्यांपासून पूर्णपणे वेगळा झाला आहे. याच वैशिष्ट्यामुळे त्याला नैसर्गिक संरक्षण लाभून तो अभेद्य झाला आहे. गडाचे लष्करी महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी त्याची तटबंदी भक्कम केली आणि इसवी सन 1664 मध्ये आपली राजधानी येथे रायगडावर हलवली. भारतात एक छत्री अंमल प्रस्थापित करून भारतीय संस्कृतीचे संरक्षण करावे याच उदात्त हेतूने शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांशी निकराची झुंज दिली व स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी गडावर राजधानी केली तो क्षण या कार्याचा परमोत्कर्ष बिंदू होता. इसवी सन 1674 मध्ये येथे गागा भट्टांच्या पौरोहित्याखाली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगडावरूनच त्यांनी आपल्या सार्वभौमत्वाची
ग्वाही फिरवली. भारतीय इतिहासातील सुवर्ण अक्षर म्हणून गणलेल्या या राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराज प्रत्येक भारतीयांचे अभिमान स्थान झाले असल्याचे नवल नाही. शिवछत्रपतींच्या अनेक विजयी स्वाऱ्यांमुळे तसेच येथील व्यापारांमुळे रायगड ही एक समृद्ध राजधानी झाली. इसवी सन 17व्या शतकातील सभासद यांच्या बकरीतील वर्णनावरून त्या काळातील रायगडाचा वैभवाची कल्पना येऊ शकते. इसवी सन 1680 मध्ये महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांच्या अधिपत्याखाली कारभार चालू झाला. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज कालवशानंतर हा गड जिंकून घेतला आणि त्याचा कारभार सिद्धीकडे सोपवला. छत्रपती शाहूंचे सेनापती प्रतिनिधी यांनी तो जिंकून 1734 मध्ये परत जिंकून घेतला. नंतर कुलाबाच्या मानाजी आग्रेंच्या कारकिर्दीत इसवी सन 1734 ते 58 रायगड पेशव्यांच्या ताब्यात गेला. इंग्रज सेनापती कर्नल पार्थर याने इसवी सन 1818 मध्ये रायगडला वेढा घातला आणि वेढ्यातच महाराजांच्या राजवाड्यासह अनेक इमारतीचा नाश केला. रायगडचा ताबा घेतल्यावर इंग्रजांना या ठिकाणी काही धनप्राप्तीही झाली हे नमूद करावे लागेल. हाच तो रायगड जिथे 32 मन सोन्याच्या सिंहासनावर महाराष्ट्र वसुंधरेचा चिरवाचिते छत्रपती सिंहासनारूढ झाला. शिवराज्याची बातमी ऐकून आलमगीर बादशाह औरंगजेब अस्वस्थ झाला. विजापूर बधिरले, फिरंग्यांची झोप उडाली. कपटी इंग्लिश, पोर्तुगीज, आदिलशाही आणि अनेक यांना आव्हान देणारी शिवशाही इथे प्रकटली. बादशहाने आपल्या प्रेमेसाठी म्हणे बांधला एक ताजमहल. त्याचा टक्का जरी उडाला तरी उच्च पदस्थ अस्वस्थ होतात. लाखो रुपये खर्च करून विद्यमान थडग्याभोवती लुसलुशीत हिरवळीचे गालिचे अंतरले जातात आणि अफजल खानाच्या आराशीची हौस पुरवली जाते. आणि विश्ववंद्य शिवछत्रपतींनी चिरनिद्रा घेतलेला रायगड, देवगिरी, वरंगळ, द्वारासमुद्र, कर्णावती, विजयनगर, इंद्रप्रस्थ यांच्या परंपरेची जपणूक करणारा रायगड कणाकणाने आणि क्षणाक्षणाने झिजतो आहे, झुरतो आहे. ज्यांनी हे सुधारायला हवं ते कोडगे, सत्ता स्पर्धा आणि झुंडशाहीच्या नरकात अळ्यांसारखे वळवळत आहेत. इथल्या प्रत्येक दगड धोंड्यावरून शेकडो ताजमहाल उवाळून टाकावे अशी त्याची कीर्ती अन हा त्याचा महिमा. गगनस्पर्शी मनोरे आणि संगमरवरी महालापेक्षा इथली पडकी भिंताडे श्रेष्ठ आहेत. उत्तरेतील सुशोभित कोमल राजशाही किल्ल्यांचं सौंदर्य टिकवण्यासाठी काय काय प्रकार करून त्या वास्तू टिकवल्या सर्वांना ठाऊक आहे. पण या रांगड्या मराठमोळी मर्दांनी, सह्याद्रीच्या पोरांनी जीवाजीव असेपर्यंत परकीय जुलमी अत्याचारी आक्रमकांच्या रेट्यापुढे अन तोफगोळ्यांच्या माऱ्यापुढे तटबुर्जांच्या चिंदाड्या झाल्या. कमानींनी माना टाकल्या, तळी टाकी ओव्हरली, देवळी भ्रष्ट झाली, पण मान ताटच राहिली. जो जो महाराष्ट्र देश जन्मला त्या प्रत्येकाने जन्मातून एकदा तरी रायगडाची वारी केलीच पाहिजे.